नागपूरकरांनो, जर तुम्हाला रस्त्यावर कचरा टाकण्याची आणि रस्त्यावर थुंकण्याची आणि विनाकारण पाणी वापरण्याची जर सवय असेल तर सावध व्हा. कारण नागपूर महानगरपालिकेने आता यावर कडक कारवाई करण्याची अलर्टनेस दिलेली आहे. नमस्कार, सिटी न्यूज मधून मी रोहिणी. मी सध्या नागपूरच्या अशा भागामध्ये आहे जिथे नागरिकांची ही वर्दळ असते आणि नेमका नागपूर महानगरपालिकेला हा निर्णय घेण्याचा का विचार करावा लागला हे मी तुम्हाला आमच्या सिटी न्यूजच्या माध्यमातून दाखवणार आहे. आता तुम्ही बघू शकता की इथे हा एक असा एरिया आहे, इथे नागरिकांची वर्दळ असते आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हा जो कचरा आहे हा उघड्यावर टाकलेला आहे आणि हा जो कचरा आहे घरातील निघालेला हा रस्त्याच्या कडेला टाकलेला आपल्याला बहुतांश ठिकाणी दिसतो. पण याच ठिकाणाहून मला तुम्हाला सांगायचं वाटतं की तुम्ही बघू शकता की तिथे ऑलरेडी दिलेला आहे डस्टबिन देखील त्यांनी खाली कचरा टाकलेला आहे. आता महानगरपालिकेने दंडाची रक्कम देखील जाहीर केलेली आहे. त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की म्हणजे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर आता कडक कारवाई होईल. म्हणजेच काय, 1000 रुपयांचा दंड, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर 500 रुपयाचा दंड ठोठावला जाणार आहे. तर सार्वजनिक ठिकाणी शंका केल्यास 1000 रुपये आणि उघड्यावर शौच केल्यास तब्बल 2000 रुपयांचा दंड आकारण्याची तयारी मनपाने केली आहे. याशिवाय तुम्ही आता बघू शकता की जे दंड ज्याच्यावर लिहिलेला आहे की आता जो कचरा आपल्याला बाहेर दिसतो आहे त्यावर 1000 रुपयांचा दंड आणि जे आपण खर्याचं थुंकलेलं बघतो जिकडे तिकडे त्यावर 500 रुपये दंड राहील. आणि हे बघू शकता खाली की खाली उघड्यावर शौच देखील आपल्याला बघायला मिळतं, त्यासाठी देखील 2000 रुपये दंड आकारलेला आहे. आता आपण हे प्रत्येक ठिकाणी बघतो. याशिवाय मनपाच्या न्यूसन्स डिटेक्शन स्क्वॉड अर्थात NDS अंतर्गत नियमभंगांच्या प्रकाराची संख्या देखील 30 वरून 52 करण्यात येणार आहे. म्हणजे शहरात आता छोट्या छोट्या नियमांचं उल्लंघन करणं आता नागरिकांच्या खिशाला चांगलंच महागात पडू शकतं. विशेष म्हणजे केवळ दंडाची रक्कम वाढवून मनपा थांबणार नाही, नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 60 नवीन कर्मचाऱ्यांची देखील आता भरती करण्यात आलेली आहे. तर आता यावरून काय होईल की आपण ज्या प्रत्येक चौकामध्ये जातो आणि प्रत्येक एरियाच्या बाहेरच्या रस्त्याच्या कडेला जेव्हा आपण बघतो की कुठल्या बस स्टॉपवर बघितलं तर खऱ्या खाऊन थुंकलेलं असतं. रस्त्याने आपण जातो तेव्हा कोणी आपल्याला लघु शंका करताना दिसतं, कोणी शोध करताना दिसतं. तर या सर्व गोष्टींवर आता प्रतिबंध होईल आणि हे फक्त मनपाने एक निर्णय घेतला असंच नाही, का घेतलं हे आम्ही तुम्हाला आमच्या मार्फत दाखविण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आणि हे इथेच नाही, अशा बहुतांश ठिकाणी, आणि असंही नाही की फक्त नागपूरमध्ये होतं, आपण जिथे कुठे जातो तिथे आपल्याला हे सगळं बघायला मिळतं. आणि हे कसं नॉर्मल आहे की कचरा थुंकणं, पिण्याचं पाणी वेस्ट करणं, जिथे पिण्याचं पाणी आहे तिथे हात धुताना दिसतात. तर या सर्व गोष्टींवर कसा आळा घालता येईल यासाठी आता नागपूरमध्ये महानगरपालिकेने NDS अंतर्गत नवीन कर्मचारी देखील दाखल केलेले आहेत की यावर लवकर तोडगा निघू शकेल म्हणून. तर आम्ही सिटी न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच सांगू की यावर तोडगा निघाला का, यावर प्रशासनाने कशा पद्धतीने कारवाई केलेली आहे हे देखील आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू. तोवर बघत राहा सिटी न्यूज नागपूर.